अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या त्रिमूर्ती या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा, आजचा विषय असा आहे की स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत कसे करावे, पूजामध्ये मांडणी करावी, वेगळी मांडणी करावी की नाही करावी, किंवा आपण जे काही आपल्या देवाऱ्यामध्ये आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवलेला असतो तो ठेवला तरी चालतो. तर यामध्ये अजून उपवास करावा की नाही करावा, कोणत्या चुका टाळाव्यात, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी बघा, स्वामी महाराजांचं हे 11 गुरुवारचं व्रत कोणीही करू शकत नाही. म्हणजे ज्यावर स्वामींची कृपा असते आणि ज्याची प्रचंड इच्छाशक्ती असते तोच हे व्रत करू शकतो. बघा, कधी कधी काय होतं, आपण असं बोलत असतो की मला आज सुरुवात करायची, उद्या सुरुवात करायची, पण असं करता करता खूप दिवस निघून जातात आणि ते व्रत करायचं राहून जातं. पण ज्याची खरंच प्रबळ इच्छाशक्ती असते त्याच्याकडूनच स्वामी महाराज हे व्रत करून घेत असतात. तर बघा, हे 11 गुरुवारचं व्रत खूप प्रभावशाली आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा या व्रताने पूर्ण होत असते. तर आता याची सुरुवात, श्रावण महिना येतच आहे, तर या श्रावण महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. बघा, स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची कृपा की श्रावण महिन्यामध्ये पहिलाच गुरुवार येतोय, त्यामुळे तुम्ही या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यामध्ये करू शकता. खूप पवित्र असा श्रावण महिना आहे आणि या दिवसापासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता. बघा, श्रावण महिन्यामध्ये 5 गुरुवार येत आहेत, त्यातला तुमचा एखादा जरी गेला, मासिक धर्म वगैरे आला, तरी तुम्हाला 4 गुरुवार नक्कीच भेटतायत. आता ज्यांना 11 गुरुवार करणे शक्य नाही त्यांनी 5 गुरुवार केले तरी चालते. तर बघा, आता पूजा मांडणी कशी करावी, म्हणजे करावी की नाही करावी, तर बघा तुमच्या याच्यावर आहे. यथाशक्ती तुम्हाला जर म्हणजे काही ताईंना खूपच आवड असते बघा, छान असं सजावट करायची आणि म्हणजे देवघरात तर आपलं असतंच, पण असं वेगळ्या साईडला छान अशी मांडणी करायची वगैरे, काहींना खूप असं आवड असते, तर तुम्ही वेगळ्या साईडला मांडणी करू शकता. तर मांडणी कशी करणार आहात, आता जिथं तुम्हाला पूजा करायची आहे, स्वामी महाराजांची, महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची, ती जागा स्वच्छ करायची. पूजा शक्यतो पूर्व पश्चिम या दिशेने ठेवा, म्हणजे देवांचं तोंड हे पूर्वेकडे आलं पाहिजे आणि आपलं तोंड हे पश्चिमेकडे आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करायची आहे तिथे. तर ती जागा छान पुसून घ्यायची. त्या जागेवर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर पिवळं किंवा लाल वस्त्र टाकायचंय आणि साईडने छान रांगोळी काढायची आहे. तर बघा, ते आता पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. स्वामींच्या उजव्या साईडला कलश स्थापना करायची आहे. तुम्ही कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी चालेल. एक दिवा लावायचा आहे आणि शंख घंटी असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या डाव्या साईडला ठेवू शकता. आता बघा, ज्या वेळेस आपण ही पूजेची सर्व मांडणी करतो त्यावेळेस आपण एक संकल्प पण करायचा आहे. बघा, आता तुम्ही 11 गुरुवार करतायत, तर तुम्ही कशासाठी करतायत तो संकल्प करायचा आहे. संकल्पासाठी उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यायचंय, त्यामध्ये 2 दाणे अक्षता टाकायचे आहेत, 1 फूल टाकायचंय आणि तुमचं स्वतःचं नाव घ्यायचंय, तुमचं गोत्र घ्यायचंय आणि मी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवेकरी असून मी अमुक अमुक कारणासाठी किंवा कामासाठी, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे 11 गुरुवारचं व्रत करत आहे. तर हे स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून ही सेवा छानपैकी करून घ्या आणि या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नका, असं म्हणून ते जे काही आपण संकल्प केलेलं पाणी आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचंय. आता बघा, हे पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकता, कारण कोणतीही सेवा करताना संकल्प हा खूप महत्वाचा असतो. जर आपण संकल्प केला तर ती सेवा लवकर आपल्याला फलद्रूप होत असते. तर आता अशी ही मांडणी करून झाल्यावर आपण स्वामींचा, तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पुरुष सुक्त घ्यायचंय, स्त्री सुक्त घ्यायचंय आणि पवमान सुक्त घ्यायचंय. त्याआधी गणपती बाप्पांची स्थापना करायची. बघा, गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची. जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर तुम्ही अथर्व शीर्षाने 1 वेळा अभिषेक करू शकता. त्यानंतर पंचोपचार पूजा करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये पुरुष सुक्त, स्त्री सुक्त आणि पवमान सुक्त घेऊन स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा करायची, त्यांनाही नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करायचंय. बघा, हे वाचन करताना फक्त 1च तास लागतो. आता हे वाचन आपण एकाच म्हणजे जागेवर बसून करायचंय, म्हणजे एकाच आसनामध्ये, एकाच ठिकाणी बसून, एकाच बैठकीमध्ये हे वाचन करायचं आहे. वाचन करताना आपण आसन घ्यायचं आहे, जमिनीवर बसून कधीही वाचन करायचं नाही. कोणतीही सेवा करताना
प्रथम आसन टाकायचंय, कोणतीही पूजा करताना आसन टाकायचंय, त्यावर आपण म्हणजे बसायचंय किंवा उभं राहायचंय आणि नंतर आपली सेवा ही चालू करायची आहे. तर आता बघा, यानंतर उपवास करायचा की नाही करायचा, आता यथाशक्ती तुम्ही, जर तुम्हाला उपवास जमत असेल तर नक्कीच करावा. आता काहींचा प्रश्न असा असतो की गुरुवारी स्त्रियांनी उपवास करावा की नाही करावा. तर बघा, म्हणजे बहुतेक ठिकाणी तर गुरुवारी स्त्रिया उपवास करतात, कारण गुरुवारचा उपवास केल्याने आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो, मजबूत होत असतो आणि गुरुवार हा आपल्या गुरूंचाच वार आहे, त्यामुळे गुरुवारी उपवास करायला काही हरकत नाही. आता काही ठिकाणी असं बोललं जातं की महिलांनी गुरुवार धरायचा नसतो आणि मग महिलांनी मंगळवार धरायचा असतो आणि पुरुषांनी गुरुवार धरायचा असतो. तर असं काही नाहीये. तुम्हाला जसं म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुमचे म्हणजे तुम्ही गुरुवार धरू शकता आणि मंगळवार धरलेला तर खूपच चांगला असतो, आपल्या कुलदेवीचा वार असतो, पण गुरुवारही धरलेला चांगला असतो, चालतो. तर बघा, आता याच्यानंतर उपवास तुम्हाला जमत असेल तर धरावा किंवा नसेल जमेत तर उपवास नाही धरला तरी चालेल. सेवा होणं महत्वाचं आहे, स्वामींना तुमचा भाव महत्वाचा आहे, तुमच्या आंतरिक मनातील जी काही तळमळ आहे ती महत्वाची आहे. आता उपवास धरायला आजकाल बघा, उपवासाचे पदार्थही खूप म्हणजे सगळीकडेच भेसळ आहे, त्यामुळे उपवास धरायलाही खूप अवघड जात आहे. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी धरा, तुमच्या याच्यावर आहे, तुमची यथाशक्ती, जर तुम्हाला जमत असेल तर उपवास नक्कीच धरावा, नसेल जमत तर तुम्ही नुसती सेवा केली तरी चालेल, कारण नुसती सेवा करूनही त्याचं फळ हे भेटत असतं. स्वामी महाराजांना सगळं काही माहित असतं. आता ज्या गर्भवती स्त्रिया वगैरे असतील तर त्यांनी उपवास नका धरू, माझं तर असं म्हणणं आहे. कारण म्हणजे स्वामी महाराजांनाच हे आवडणार नाही की आपल्या प्रकृतीला त्रास देऊन कोणती सेवा म्हणजे करावी किंवा उपवास करावा. तर तुम्हाला जमत असेल तशी तुम्ही करू शकता, तुम्हाला सगळं काही माप असतं. त्यामुळे तुम्हाला एका बैठकीत पारायण झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुम्ही 2 वेळा करू शकता. म्हणजे 21 अध्याय आहेत, तर तुम्ही म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वाचन करू शकता. एका वेळेस 11 अध्याय घ्यायचे आणि दुसऱ्या वेळेस 10 अध्याय घ्यायचे, म्हणजे 21 अध्याय हे होतात. तुम्ही ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी 2 याच्यात वाचन केलं तरी चालू शकतं, कारण त्यांना एकाच बैठकीत बसणं अवघड जातं. म्हणजे महाराजांनाही माहितीये, तर प्रत्येकाची प्रकृती ही सदृढ असते असं नाही, काहींना खूप त्रास होतो बघा, प्रेग्नेंट असताना काहींना जास्त बैठक जमत नाही. त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये हे वाचन करू शकता. आपली इच्छाशक्ती, आपला भाव, आपली तळमळ ही महत्वाची आहे. तर आता याच्यानंतर आपण स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, तर तुम्ही खडीसाखरेचा यथाशक्ती, आता तुमच्याकडे खडीसाखर ही सगळ्यांकडेच असते घरामध्ये, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या जो काही आपला घरामध्ये स्वयंपाक होतो तो तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकता. तर बघा, आता हा असा गुरुवारचं 11 गुरुवारचे हे जे काही नियम आहेत, त्याला जास्त नियम नाहीत बघा. फक्त त्या गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्याच गुरुवारी ज्या वेळेस आपण उपवास पकडतो किंवा आपण हा गुरुवार म्हणजे हे व्रत करतो, स्वामी चरित्र वाचतो, त्या दिवशी आपण परान्न घ्यायचं नाहीये बघा. त्या दिवशी परान्न घ्यायचं नाहीये, घरामध्ये मांसाहार करायचा नाहीये. जर तुम्हाला समजा त्या दिवशी कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही सकाळीच लवकर उठायचंय, आपलं सर्व वाचन जे काही आहे ते करून घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता. बाहेर गेल्यावर परान्न घेऊ नका. जर समजा काही वेळा खायची वेळ आलीच तर आपण आपल्या पैशाचं खाऊ शकता. जर माहेरी गेल्या तर तिकडेही तुम्ही काही खाल्लंच तर थोडस त्यांना पैसे देऊन टाका, कारण म्हणजे आपली सेवा आपल्याकडेच राहते. आपण जर दुसऱ्याकडे खाल्लं तर ती सेवा त्यांच्याकडे जात असते, आपण एवढी काही सेवा करून त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर असा हा परान्नाचा नियम आहे, ब्रह्मचर्य या दिवशी पाळायचं आहे. आता समजा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करतायत, तुमचे 1-2 गुरुवार झाले आणि तुम्हाला विटाळ पडला. आता विटाळ जर तुमच्या घरातला असेल तर महिना सव्वा महिन्याचा हा विटाळ असतो. तर त्यावेळेस काय करायचंय, तर आता समजा महिना सव्वा महिना जातो म्हणजे 4-5 गुरुवार जातात. तर तुम्ही जर 1-2 गुरुवार केले असतील तर तुम्ही ते परत स्टार्टिंग पासून सुरुवात करायची. म्हणजे आता सव्वा महिन्यात समजा तुमचा मध्ये गॅप गेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत सुरुवात करायची आहे, तर ते 2 गुरुवार तुम्ही पकडायचे नाहीयेत, ते सोडून द्यायचे आणि परत पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. समजा तुम्हाला विटाळ समजा सुतक वगैरे आलं तर सुतक हे आपल्याला 12-13 दिवसाचं असतं, त्यामुळे तुमचा एखादा गुरुवार जाऊ शकतो आणि एखादा गुरुवार गेला तर हरकत नाही, तुम्ही परत ते 2 गुरुवार समजा तुमचे पकडलेले असतील, व्रत केलेलं असेल तर तुम्ही ते पुढे कंटिन्यू करू शकता. तर पण फक्त विटाळ पडला, महिना सव्वा महिना जर गॅप गेला तर ते 2-3 गुरुवार जे काही तुमचे झाले असतील ते सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचं परत आपण नवीन सुरुवात करायची आहे. तर बघा, असा हा गुरुवार
ताईंनो, माझ्या खरं तर ताईच खूप सेवा करत असतात. गुरुमाऊली म्हणतात की महिलांचं प्रमाण हे सेवा करण्यामध्ये जास्त आहे आणि पुरुष वर्ग आपला कामावर असतो, महिलाही कामावर असतात, पण तरीही ज्यांना वेळ भेटतो, ज्यांची इच्छा आहे त्या खरंच सेवा करतात आणि खरंच सेवा करावी. स्वामी महाराजांची सेवाच अशी आहे. स्वामी महाराजांची सेवा कधी वाया जात नाही. ते आपल्याकडे कधीच कोणाचं काहीच ठेवत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व काही स्वामी महाराज हे देत असतात. आता बघा, हे 11 गुरुवारचं व्रत करूनही समजा एखाद्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही, तर हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. असं समजावं की आपले जे काही दोष आहेत ते अजून संपलेले नाही. त्यामुळे काहींना बघा, एखादा गुरुवार चालू केला, 1-2 गुरुवार झाले की लगेच त्यांना अनुभव यायला सुरुवात होते. आणि काहींना कसं होतं की म्हणजे खूप आता 11 गुरुवार पूर्ण झाले तरी पण अजून काहीच अनुभव नाही, तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होत नाही. तर असं आपण समजावं की अजून आपल्याला म्हणजे अजून आपली वेळ आलेली नाही, अजून आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते बाकी आहेत. आणि पण एवढा विश्वास नक्कीच ठेवावा की आपण जी काही सेवा केलेली आहे ती स्वामी महाराज हे त्यांच्याकडे कधीच ठेवत नाही. ती प्रत्येकाची सेवा हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ती परत भेटत असते. आणि या जे काही तुम्ही आता गुरुवारचे व्रत करणार आहात किंवा ज्यांनी आता इथून मागे केले असेल त्यांना अनुभव असेल बघा की आपण जे हे व्रत करतो त्या काळामध्ये आपल्याला स्वामी महाराज हे काही ना काही अनुभव हे देत असतात. तर बघा, या या पारायण काळामध्ये तुम्ही अन्नदानही करू शकता. गुरुवारच्या दिवशी जर तुमच्या घराच्या समोर जर एखादी व्यक्ती आली घराच्या दारावर, तर तुम्ही तिला काहीतरी द्यायचं यथाशक्ती. तिला रिकाम्या हाती पाठवायचं नाही. एखादी गाय आली, कुत्रा आली तर त्यांना घास द्यायचा आहे. या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये गेलेत तर केंद्रामध्ये अन्नदान करू शकता. गरजूंना जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही अन्नदान करू शकता. तर असं हे गुरुवारचं व्रत बघा खूपच प्रभावशाली आहे. आणि जो कोणी हे व्रत करेल त्यांना अनुभव हे नक्कीच येतात आणि येणारच आहेत. स्वामी महाराज आपल्याकडे काहीच ठेवत नाहीत. स्वामी महाराज हे आपले सृष्टीचे पालक, मालक, चालक आहेत. त्यामुळे ते आपल्याकडे कोणतीच सेवा ठेवत नाहीत. प्रत्येकाला त्यांच्या परीने, त्यांच्या भोगाच्या परीने त्यांची सेवा ते परत रिटर्न करत असतात. तर बघा मंडळी, अशी ही 11 गुरुवारचे व्रत सर्वांनीच करावे. आता अनायासे श्रावण महिना येतच आहे. तर बघा, अशी ही गुरुवारची व्रताची जी काही मांडणी आहे ते तुम्हाला जर जमलं तर करा, नाही जमलं तर देवारीमध्ये आपले स्वामी महाराज विराजमान आहेतच. तर बघा, असे हे गुरुवारची व्रत नक्कीच आवर्जून सर्वांनी करावं. मीही करणार आहे, तुम्हीही करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.